भास्करराव जाधव यांच्यामुळे प्रचंड मताधिक्य अनंत गीते साहेबांना शिवसेनेला मिळालं आणि मग त्या काळामध्ये रामदास कदम बोलले होते की मी एक मत कमी आलो तरी मी पुढची निवडणूक लढणार नाही, विधानसभेची माझा मुलगा लढणार नाही. आणि तसंचपणे योगेश कदमनी सांगितलं होतं 25,000पेक्षा जर एक मत कमी पडलं तर आम्ही निवडणुकीला सामोरं जाणार नाही, आम्ही निवडणूक लढणार नाही. एवढा आत्मविश्वास त्यांच्याकडे होता. परंतु निवडणुकीच्या काळामध्ये मतदारांनी सगळं ही निवडणूक मनावरती घेतली होती आणि मग मतदारांनी दाखवून दिलं, शिवसेना महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दाखवून दिलं की इथे अनंत गीतेला महाविकास आघाडीला प्रचंड मताधिक्य मिळालं. आणि म्हणून रामदास कदम, योगेश कदम त्याची निवडणूक लढणार ना हा शब्द पाळतील का? कारण ह्याला कुठलाही शब्द पाळायची कधीच सवय नाही.